नमस्कार. आज आपण बरेच दिवसांनी भेटतोय. आज 8 एप्रिल. आज अमावस्या, फाल्गुन अमावस्या. ही अमावस्या कोणत्या नावाने ओळखली जाते हो? तर ही अमावस्या मृत्युंजय अमावस्या ह्या नावाने ओळखली जाते. मग हे नाव हिला का पडलं, कसं पडलं, त्याच्या मागे कोणतं चरित्र आहे हे आपण आज बघायचे. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे यांची ही पुण्यतिथी. छत्रपती संभाजी राजांची कारकीर्द फार मोठी, तेजोमय आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर संकट आली. आपल्याला माहिती आहे की आग्र्याहून सुटका ह्या प्रसंगामध्ये सुद्धा संभाजी राजे होते. पण अशी संकट जरी त्यांच्यावर आली तरी ते त्या संकटांवर पाय रोवून उभे नुसते राहिले नाही, तर त्या संभाजी महाराजांनी त्यातून समर्थपणे झेप सुद्धा घेतली. छत्रपती शिवाजी राजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातामध्ये घेऊन त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाला ही तोंडामध्ये बोटं घालायला लावली. कारण छत्रपती शिवराय हे गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी, सह्याद्री सिंह गेला, ढळढळ रडली हिंदू शोक करी. अहो, महाराष्ट्राचं दुर्दैव की 1680 साली छत्रपती शिवाजी राजांचं हे निधन झाले. पण त्याच वेळेला त्यांनी आपल्या राजांची धुरा हातामध्ये घेतली आणि सक्षमपणे हे अनेक यांना तोंड देत हे राज्यकारण हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी राजांनंतर त्यांनी अनेक मोहिमा केल्या. संभाजी राजांनी त्या मोहिमा केल्या, पण एकाही मोहिमेत त्यांना अपयश आलंय असं आपल्याला दिसत नाही, तर त्या यशस्वीपणे त्यांनी राबवले. संभाजी राजांचं व्यक्तिमत्व होतं ना, ते अगदी असामान्य, अलौकिक असं होतं. अहो, त्यांच्यामध्ये कोणते गुण नव्हते हो? सगळेच गुण होते. अचाट धैर्य होतं, अजोड पराक्रम होता, असामान्य शौर्य होतं, प्रयत्नांची पराकाष्ठा होती, आदर्श महावीर असे ते होते. अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते स्वतः संस्कृत पंडित होते, धर्माभिमानी होते, व्यासंगी होते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवणारे असे हे संभाजी राजे. खरोखर त्यांना आपण मुजरा करायलाच पाहिजे. आपल्याला त्यांच्या कितीतरी गोष्टी ह्या ज्ञात नाहीयेत, त्या आपण आज थोड्याशा बघायच्या. की छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली काही जी दानपत्र आहेत त्याच्यावरून त्यांचं संस्कृत ज्ञान किती होतं याबद्दल आपल्याला माहिती कळते. त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि ह्या 3 भागातील जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये काव्यालंकार, शास्त्र, संगीत, पुराण, धनुर्विद्या यांचा सगळा अभ्यास केल्याचं आपल्याला आढळतं. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्य, राजसभा, त्यानंतर मुख्य प्रधान पुत्र, त्याचं शिक्षण, त्याची कर्तव्य, अहो कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर अशा अनेक प्रकारांवरची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याशिवाय गागाभट्टांकडून त्यांनी नीतीपद हे एक ग्रंथ लिहून घेतला आणि त्याचं नाव होतं समयनय. त्याशिवाय धर्मकल्पकता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडित नावाचे जे पंडित होते त्यांनी संभाजी राजांसाठी लिहिला होता. ते एक कुशल संघटक सुद्धा होते. राजकारभारात अत्यंत निपुण होते. त्यांनी सुद्धा आपली एक मुद्रा केलेली होती. जशी शिवरायांची मुद्रा आहे त्याप्रमाणे संभाजी राजांची सुद्धा मुद्रा आहे. ती मुद्रा काय आहे? तर श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते, यदम कसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी. आपल्या पराक्रमाच्या जोरावर अगदी अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेला दिसतो. मराठा साम्राज्याच्या जवळजवळ 15 पट
हे असणारं मुघल साम्राज्य होतं. पण त्यांनी एक हाती लढा त्यांना दिला. आपल्या कार्यकाळात एकूण त्यांनी जवळजवळ 120 युद्ध केली, लढली आणि एकातही त्यांना अपयश आलं नाही. असा पराक्रमी योद्धा कोणी नाही. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा त्या काळामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये नव्हता. खरोखरच त्यांची कारकीर्द सुरू झाली ना, तेव्हा काय होती हो त्यांच्या पुढे आव्हानं? तर आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा, इमामशहा, अहो एकीकडे फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी आणि दशमस्थानी बसलेला औरंगजेब. आणि हे कमी होते म्हणून की काय, घरभेदी तर होतेच. म्हणून समर्थांचं संभाजी राजांना पत्र आलेलं आपल्याला मिळतं आणि त्याचे शब्द काय आहेत की सकल सुखाचा त्याग करुनी साधीजे तो योग, राज्य साधनाची लगबग ऐसी असे. बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे, कष्टे करुनी घसरावे म्लेच्छांवरी. मग असं जर तुला करायचं असेल तर तू त्यासाठी काय करशील? तर शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. आपल्या वडिलांची अशी गोडगोड ओळख करत देत शेवटी समर्थ त्यांना लिहितात. एक विचित्र टोचणी त्यांनी दिली की शंभू, संतांच्यासाठी देवांच्यासाठी लढावं कसं आणि राज्य उभं कसं करावं हे तुझ्या वडिलांनी दाखवून दिलंय. तू याच्यापेक्षा काहीतरी विशेष करून दाखव. म्हणून त्यासाठी समर्थ ओवी लिहितात की त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. असं त्यांनी लिहिलंय की तू ओळखला जाशील, नाही तर तू शिवबाचा पुत्र म्हणून ओळखला जाशील. तू अशी काहीतरी कामगिरी कर की तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्व जगापुढे उभं राहील. त्याशिवाय संभाजी राजांचं आपण जर चरित्र बघितलं तर त्याच्यामध्ये 5 गोष्टी आपल्याला दिसतात. कुठल्या 5 गोष्टी? तर सागरभूमी आरमार त्यांनी नीट केलं. येथून पळून जायचं असेल तर ते जरा सोपं आहे, म्हणजे जलमार्गाने. म्हणून सर्वांनी आरमार सज्ज ठेवलं होतं असं त्यांना दिसलं, म्हणून त्यांनी ते सज्ज ठेवलं. संभाजी राजांनी सुंदर सागर किनारा बघितलाय आणि मुंबई ते कोकण येथे मध्ये काहीच एकही ठिकाण आपलं नाही हे त्यांनी बघितलं. आणि मग मात्र त्यांनी एक माणूस अरबस्तानला पाठवला आणि अरबस्तानला पाठवून काय केलं तर मुंबई ते कोकण इथे जंजिराच्या मध्ये एक एलिफंटा बेट लागतं. ते त्यावेळी अरबस्तानच्या ताब्यात होतं. ते त्यांनी विकत घेतलं. 6 महिन्यात तिथे किल्ला बांधला, सैनिक ठेवले. अहो पुढच्या 3 वर्षांचे पगार त्यांना देऊन ठेवले आणि आज्ञा देऊन ठेवली की इकडून इंग्रज आला किंवा कोकणातून सिद्धी आला तर माझी वाट न बघता त्यांना जलसमाधी द्या. म्हणजे 3 महिन्याचे पगार, 3 वर्षाचे पगार राजांनी आधीच आपल्या सैन्याला दिले होते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किल्लेदारांना त्यांनी सूचना दिली होती की बाबांनो, ते 7 लाख आहेत, आपण खूप मुठभर आहोत, ते सर्व किल्ल्यांना वेढा घालणार, कुणालाही दुसऱ्याच्या मदतीला जाता येणार नाही. तेव्हा एक काम करायचं, जमेल तेवढं लढायचं. समजा खजिना संपला, धान्य संपलं, तटबंदीला भोक पडली, बांधकाम करायला पैसे उरले नाहीत, मग तेव्हा काय करायचं तर लगेच खालच्या शत्रूच्या माणसांना तहाची बोलणी करायची माणसाशी. तर ते सगळे सैन्य म्हणाले, अहो महाराज असं कसं, पुढे काय करायचं? अरे बाबा, पुढचं सगळं औरंगजेब करणार. म्हणजे त्याचा किल्ला ताब्यात दिला की ते बांधकाम करतील, सामान दारुगोळा भरतील, शस्त्रास्त्र ठेवतील, धान्य भरतील. आणि एवढं हे सगळं त्यांनी केलं म्हणजे तिकडनं पॅकेज आलं की आपण पुन्हा भुयारातून गडावर यायचं, पुन्हा भगवा झेंडा फडकवायचा. बघा किती हे धोरण आहे. म्हणून तळकोकणामध्ये 2 लाख फौज औरंगजेबाने उतरवली होती.
पण त्या याला वेगवेगळ्या प्रकाराने कसा लढा द्यायचा हे शंभूराजांना ज्ञात होतं. तर त्याच्यामध्ये आपण हे सैन्य एवढं लढू शकत नाही सैन्याशी. मग त्यांनी काय केलं हो, तर पाण्यामध्ये रोगराई पसरवली. अहो, निम्म सैन्य हे हातबणींनी मेलंय आणि इतर दारुगोळ्यांनी मेलंय. कुणाचे हातपाय तुटले. म्हणजेच एवढ्या सैन्याशी आपण लढा कसा द्यायचा हा युक्तीने त्यांनी प्रयोग केलेले आहे. संभाजी राजांचं काम खूप मोठं आहे. ते म्हणजे एकाच सैन्याचे त्यांनी 6 भाग केले आणि 2-2चे असे 2 गोटांनी शत्रूच्या राज्यात घुसून दाणागोटा आपल्या लोकांना मिळेल हे काम करायचं. दुसऱ्या 2 गोटांनी अडचणीत असलेल्या आपल्या सैन्याला मदत करायला जायचं आणि 2 भाग त्यांनी स्वतःजवळ ठेवले होते. आणि म्हणूनच शंभूराजांनी 9 वर्ष राज्य केलं. पण बाजारभाव स्थिर होते. नाहीतर युद्ध इराकला आणि बाजारभाव वाढतात इथे. म्हणजे अर्थशास्त्र म्हणून बघायला गेलो तर शंभूराजांचं अर्थशास्त्र किती छान आहे बघा. आणि ज्या वेळेला लोखंडाच्या तोफा बंद पडल्या तेव्हा त्यांनी ओंडका घेतला. त्या ओंडक्याच्या तोफा बनवलेत त्यांनी. म्हणजे हे डिझाईन स्वतः शंभूराजांनी केलेलं दिसतं. अहो, नाशिकच्या रामसेसच्या किल्ल्यावर हे डिझाईन त्यांनी पाठवलं होतं आणि त्याप्रमाणे लाकडाच्या तोफा करून त्यांनी उडवल्या. तेव्हा औरंगजेब सुद्धा चाट पडला. म्हणतो की यांना लोखंडाच्या तोफा करायलाच नको. 4 झाडं तोडली की तोफा करायच्या आणि मी मात्र दिल्लीहून तोफा घेऊन आलो. पण शेवटी हे युद्ध सोपं नव्हतं. शंभूराजांचं हे नवरात्र हे 9 वर्षाचं नवरात्र होतं मंडळी. औरंगजेबाला अतिशय आनंद झाला, कारण आता आपण दख्खनवरती साम्राज्य करू शकू ही खुमखुमी त्याच्या मनात पुन्हा त्याची आशा पल्लवित झाली होती. म्हणजे त्याला असं वाटायला लागलं, आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला. तो निघाला बऱ्हाणपूर नगराला. कपटाचं जाळ पसरून, कपटाचं जाळ पसरून, बकत ध्यान करून औरंगजेब बसला हो जीजी, औरंगजेब बसला हो जीजी. पण मराठी साम्राज्याचं सौभाग्य संपलेलं नव्हतं. सत्तेसाठी झालं ते, पण संभाजीराजे छत्रपती झाले आणि त्यांनी ठरवलं की आबासाहेबांची सगळी स्वप्न मी पूर्ण करीन, पण काही तरी मी विशेष नक्कीच करीन. म्हणून 240च्या वर किल्ले व त्यांच्या पायथ्याशी असलेला मुलूक त्यांनी घेतला. म्हणून त्याचं वर्णन कवी करतात. 9 वर्ष आणि नवरात्री, हा 9 वर्ष आणि नवरात्री, सौख्य विश्रांती नाही हो पूर्ती. जो जो दिन आला गगनात, जो जो दिन आला गगनात, समशेरीवरती ठेवला हात, समशेरीवरती ठेवला हात. भगव्या झेंड्याचा इशारा त्यात जी 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 जी, भगव्या झेंड्याचा इशारा त्यात हो जी 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 जी. टाका टिप्र नौबतीवर, टाका टिप्र नौबतीवर, पडले बाहेर वीर भराभर. भाला फेकीत, भाला फेकीत मोठे पटाईत, तलवार बाजीत मोठे पटाईत. घेती ते निरोप गावे शीत जी जी जी, घेती ते निरोप गावे शीत हो जी 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 जी. अहो, संताजी, धनाजी, मल्हारजी होळकर एकापेक्षा एक असे चांगले सेनापती त्यांना लाभले आणि औरंगजेबाला त्राही भगवान करून त्यांनी सोडलं. फक्त युद्ध केलं असं नाही, परंतु त्याला जेरीत सुद्धा आणलं. पण महाराष्ट्राला एक दुर्दैवी शाप आहे. चांगल्या राजाचं अकाली मृत्यू किंवा फितुरी. संगमेश्वरी शंभूराजांना कैद करून आणलं. बहादूरगडाला आणलं. तेथे औरंगजेबाची छावणी होती. त्याने एक एक हुकूम करावा असं 40 दिवस चालू होतं. अहो, किती त्या शिक्षा. म्हणून त्यांच्या एकवर एक गाणं लिहिलेलं आहे.
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। एक ही शंभू राजा था। मोठं पद आहे, पण औरंगजेबाला त्याला छळून छळून मारायचं होतं, म्हणून त्यांनी प्रथम त्याला एक आमिष दाखवलं राजांना की धर्मांतर कर, पण आपल्या धर्मावर अत्यंत प्रेम असणारं असं हे शंभू राजांचं व्यक्तिमत्व, म्हणून त्यांनी नकार दिलाय आणि त्या नकाराचा परिणाम असा झाला की हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना ठार मारले। परंतु राजांच्या मनामध्ये मात्र काय चाललं होतं, हाची नेम आता न फिरे माघारी। जेवढा मी माझ्या मनामध्ये राज्यासाठी धर्मासाठी ठरवलंय तिथून मी पुन्हा माघारी फिरणार नाही। बैसले शेजारी गोविंदाचे, मग मला मरण आलं तरी चालेल। अहो मुखातील जगदंब 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 हे नाम सोडलं नाही। औरंगजेबानी शिक्षा दिल्या, हात तोडा, पण अहो लगेच हात तोडलेत का? पहिले नख उपटलेत बरं। अहो साधं नेल कटरनी जर आपलं जास्त कापलं गेलं तर किती त्रास होतो। मग राजांची नख उपटली, मग बोट तोडली, मग पंजा तोडलाय, मग कोपरापासून हात तोडलाय आणि मग खांद्यापासून तोडलाय। अशा या औरंगजेबानी 40 दिवस छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे हाल हाल केले। एक दिवस त्यांनी सांगितलं की जबान खींच लो उसकी, जगदंब जगदंब कहता है ना ये। आणि म्हणून एक लोखंडी आकडा त्यांच्या जिभेला अडकवला आणि घशातून तो आत घातला आणि घशातून जीभ हिसडून बाहेर काढण्यात आली। अहो तप्त सळया घालून डोळे फोडले। तो डोळे फोडणारा सुद्धा त्यांना म्हणतोय की राजाजी कशाला एवढं सहन करता। तेव्हा शंभूराजे त्यांना म्हणतायत की अहो स्वार्थाने आंधळ्या झालेल्यांचे डोळे जर उघडायचे असतील तर अशा काही स्वामीनिष्ठांनी आपले डोळे फोडून घ्यायला नकोत का? त्याला दुसरा पर्याय नाही। म्हणून तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टी गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, अशी अनेक कडवी त्यांच्यावर लिहिली गेली। यानंतर त्यांच्या शरीराची खाल सोलण्यात आली। आपण उकडलेला बटाटा जसा सोलतो तसं त्यांची कातडी सोलण्यात आली। पण औरंगजेबाला जे ऐकायचं होतं त्यांचं विव्हळणं, हे मात्र त्याला शेवटपर्यंत ऐकायला मिळालं नाही। म्हणून राजे खरोखरच हे नरवीर ठरले। म्हणून प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की राजांचं म्हणजे असं म्हटलं जातं की राज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी दाखवलं, पण राष्ट्रासाठी मरावं कसं हे आपल्याला शंभू राजांच्या चरित्रातून दिसतं। म्हणून असे हे नरवीर की ज्यांच्याकडे स्वार्थ नाही, साधला तरी चालेल पण मी स्वराज्यासाठी काम करीन, साधू संतांचं रक्षण करीन, असे संभाजीराजे उभे राहिले। मग असे हे सज्जनांसाठी, स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी शंभूराजांच्या समाधीनिमी आज आपल्याला असं दिसतं की भारतातील लष्करातील नौदलाचे विमान येऊन त्यांच्या समाधीवरती पुष्पवृष्टी करतं। हा खरोखर शंभूराजांना मानाचा मुजरा आहे। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। आज आपण खूप थाटामाटात हिंदू वर्षाचे नववर्षाचे स्वागत करतो। अहो ज्यांनी हिंदू धर्म रक्षिला त्या छत्रपती पितापुत्रांचे किती जण आठवण करतात हो। सर्वच हिंदू बांधव त्यांना विसरले नाहीये, विसरलेत असं मला म्हणायचं नाही। आजही लाखो हजारो लोक हिंदू बांधव संभाजीराजांनी ज्या यातना 40 दिवस भोगल्या त्याची थोडी झोड आपल्याला मिळावी, स्वतःला बसावी म्हणून काही जण अनेक उपक्रम करत असतात। ते उपक्रम कुठले तर काही जण 40 दिवस अनवाणी चालतात,
काही जण 40 दिवस एक वेळचा अन्न त्याग करतात. काही जण आपली आवडती वस्तू सोडतात. काही जण 40 दिवस मौन धरतात. अहो, जसं जमेल तसं स्वतःच्या देहाला यातना देतात आणि शंभूराजांचं बलिदान हे आठवत राहतात 40 दिवस. म्हणून या शंभूराजांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन आपण करूया. आपल्यासारखंच या देशासाठी, धर्मासाठी भव्य दिव्य करण्याची ताकद तुम्ही आम्हाला द्या. त्यासाठी आम्ही तयार आहोत, खंबीर आहोत, आपल्या परीक्षेत उतरण्यासाठी उत्सुक आहोत, सज्ज आहोत, असं त्यांना अभिवादन देऊया, आश्वासन देऊया. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. श्रोते हो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तो आपल्या सुहृदांना सुद्धा पाठवा. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.